जर नेहमी एकाच पद्धतीची भेंडीची भाजी खाऊन बोर झाला असलात ना, तर अशी मसाला भेंडी एकदा बनवून बघा. एकदा खाल्ल्याच्या नंतर ना नेहमी याच पद्धतीने बनवणार, एवढी टेस्टी लागते ही. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर अशी कवळ्या कवळ्या भेंड्या घ्यायच्या बघा बरं का, जेवढ्या छोट्या असतात तेवढ्या. आणि आता त्याचं मागचं पुढचं कापून काढायचं आणि त्याच्या अशा पोटामधून रेष ओढून घ्यायची आणि नीट बघायचं आळीबिळी आहे का. आणि सगळे कापून झाल्याच्या नंतर त्याच्यावर आहे ना हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, सगळा मसाला त्याला लागला पाहिजे. आता लगेच गॅसवर कढई ठेवायची, तेल टाकायचं. तेल गरम झालं का त्याच्यामध्ये भेंडी टाकून द्यायची आणि चांगली ना मीडियम गॅसवर हाय गॅसवर अशी तळून घ्यायची बघा. याच्यामध्ये तळल्याच्या नंतर भेंडीला काढून घ्यायचं. आता एका वाटीमध्ये 1 चमचा आहे ना बेसन पीठ घ्यायचं, लाल मिरची पावडर घ्यायची 1 चम्मच, धन्याची पावडर घ्यायची 1 चम्मच आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं बरं का. पहिलं पण मीठ टाकले त्याच्यामुळे त्यावेळेस मीठ विचार करून टाकायचं आणि पाणी टाकून ना मसाला मिक्स करून ठेवायचा. आता लगेच त्याच कढईत थोडं तेल टाकायचं. तेल गरम झालं का जिरे टाकायचे आणि बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचा बघा. आता आपण इथं कांद्याची पेस्ट नाही करून घेतलेली, त्याच्यामुळे ना कांदा जेवढा बारीक होईल ना तेवढा बारीक कापून घ्यायचा. आणि नंतर त्याच्यामध्ये ना 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आणि चांगलं लालसर होऊस ते दोन्हीला भाजून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये आपण जे मिक्स करून ठेवलं होतं ना पाण्यामध्ये मसाला, तो त्याच्यात टाकून द्यायचा. थोडंसं पाणी टाकायचं हिसळून आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये ना टमाट्याची पेस्ट टाकायची आणि टमाट्याला चांगलं तेल सुटूस्तो ना परतून घ्यायचं. आता तेल सुटलं का थोडंसं दही घ्यायचं आणि दही त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आता दही टाकल्याच्या नंतर ना असं फटाफटा मिक्स करून घ्यायचं ना, नाही तर दही फुटत असतं बरं का. आणि आता चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये ना तळून ठेवलेली भेंडी टाकून द्यायची आणि चांगला मसाला लावून घ्यायचा बरं का त्याला मिक्स करत. नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं, पाणी खूप जास्त पण नाही टाकायचं. आता याच्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या उभ्या कापून टाकायच्या बघा. आणि आता चांगलं 5-6 मिनिटासाठी ना मीडियम गॅसवर याला उकळून घ्यायचं. नंतर गॅस बंद करायचा आणि आता आहे ना असा जबरदस्त म्हणजे आपला भेंडी मसाला रेडी झालेला आहे ना. घरात असा एकदम सुगंध सुटलेला आहे बरं का. भूक नसली तरी भूक लागती. तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा.